जय जय रघुवीर समर्थ। प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा। सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी या श्लोकात उपदेश करताना म्हणतात की प्रभाते मनी राम चिंतित जावा। म्हणजेच काय तर समर्थ मनुष्याला लवकर उठायला सांगत आहेत आणि लवकर उठून काय करा तर त्या रामरायाचं चिंतन करा, असं समर्थ आपणास उपदेश देत आहे। कारण की सकाळी लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवता संचार करत असतात आणि संचार करत 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 ते तथास्तु तथास्तु म्हणत असतात। आणि अशा वेळेस जो मनुष्य झोपलेला असेल त्यावेळेस सुद्धा ते देवता तथास्तु म्हणतात, मग त्या व्यक्तीचं नशीब सुद्धा झोपतं। परंतु सकाळी लवकर उठून देवता संचार करत असताना जर आपण रामरायाचं चिंतन केलं तर देवता आपल्याला तथास्तु म्हणतात आणि त्यामुळे आपला सद्गती प्राप्त होते, आपला उद्धार होण्यास मदत होते। आणि प्रभाते मनी राम चिंतित जावा, सकाळी लवकर उठल्यानंतर राम नाम घ्यायला समर्थांनी सांगितलं। का सांगितलं असेल? कारण की सकाळी लवकर उठून रामरायाचे चिंतन करण्याचे अनेक फायदे आहेत। कारण की सकाळच्या वेळी वातावरणात शांतता असते, वातावरण अत्यंत प्रसन्न तर असतेच, परंतु रेडिओ, मोबाईल, येणारे जाणारे लोक, आजूबाजूच्या गाड्या याचा कशाचाही आवाज सकाळी नसतो। म्हणून समर्थ म्हणतात की अशा वेळी जो रामरायाचे चिंतन करेल तर त्याचं मन स्थिर होण्यास त्याला अत्यंत मदत होते, कारण की सकाळी सर्वत्र शांतता असते। म्हणून समर्थ म्हणतायत की प्रभाते मनी राम चिंतित जावा। पुढे म्हणतायत की पुढे वैखरी राम आदी वदावा। वैखरी रामनाम म्हणजेच काय तर त्या रामाबद्दल बोलणे, त्या रामाचं चरित्राचं गायन करणे, त्या रामरायाचं स्मरण करणे। आणि पुढे सदाचार हा थोर सांडू नयेतो। म्हणजेच काय राम नाम घेत असताना सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सदैव सदाचार केला पाहिजे, सदैव चांगलं आचरण करून चांगले विचार ग्रहण करूनच आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे। नाहीतर पोटात एक आणि ओठात एक असं करता कामा नये। म्हणून रामनाम घेत असताना त्या रामरायाने आपलं जीवन कशा प्रकारे जगलं, कशा प्रकारे दीनदुबळ्यांची सेवा केली, कशा प्रकारे अन्याय होत असलेल्या व्यक्तींसोबत रामराय उभे राहिले आणि त्यांना न्याय मिळवून दिला आणि सर्वांना सुखी ठेवण्याचा रामरायाने प्रयत्न केला। नवे नवे सर्वांना सुखीच रामरायाने केलं। म्हणून समर्थ सांगतात की असंच रामरायासारखं आपण आचरण ठेवलं पाहिजे। सदाचार करून आपण आपल्या आई वडिलांना, आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांना सुख, शांती आणि समाधान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आपले विचार शुद्ध असतील तर आपण एक उच्च पदावर पोहोचू आणि उच्च पदावर पोहोचल्यानंतर आपल्या हातून सत्कार्य घडेल, राष्ट्रकार्य घडेल, धर्मप्रचार घडेल, अनेक कार्य आपल्याकडून होतील। म्हणून समर्थ सांगतायत की प्रभाते मनी राम चिंतित जावा। पण हे करत असताना सदाचार सुद्धा करायला समर्थांनी आपणास सांगितलं आहे। आपण श्लोकाच्या सुरुवातीला पाहिलं की प्रभाते मनी म्हणजे सकाळी लवकर उठणे, परंतु याचा दुसरा अर्थ सुद्धा आहे। प्रभाते मनी म्हणजेच काय तर जीवनाच्या सुरुवातीला, म्हणजे ज्याप्रमाणे आपला जन्म होतो आणि जन्माला आल्यानंतर ज्यावेळेस आपल्यावर संस्कार घडत असतात, अशा वेळी जर आपल्यावरती राम नामाचे संस्कार घडले, अशा वेळी जर आपण रामरायाचे चिंतन केलं तर आपले आचार विचार शुद्ध तर होतीलच, परंतु आपल्या हातून सत्कार्य घडेल, आपल्याला एक उच्च पद मिळेल आणि आपली कीर्ती सर्वत्र पसरेल आणि आपण एक उत्तम पुरुष म्हणून ओळखीला येऊ। आणि अशाच प्रकारे सदाचार करत 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 जीवनाच्या सुरुवातीला जर आपल्यावरती आपल्या मुलांवर
जर संस्कार चांगले घडले तर तसेच मुलं ते पुढं घडत असतात. जर त्यांच्या रामनामाचे संस्कार घडले, रामरायाचं चरित्र जर त्यांनी श्रवण केलं, श्रीकृष्णाचं चरित्र जर त्यांनी श्रवण केलं, समर्थांचं चरित्र श्रवण केलं, श्रीधर स्वामींचं चरित्र श्रवण केलं, तर त्यांचे विचार सुद्धा त्यांच्यासारखे होतील आणि त्यांच्या हातून सत्कार्य घडेल. आपण पाहू शकतो की ज्याप्रमाणे लहानपणी मुलांवरती संस्कार घडत असतात त्याप्रमाणेच मुलं पुढे घडतात. छत्रपती शिवाजी महाराज याचं उत्तम उदाहरण आहे. लहानपणी जिजामाता त्यांना रामरायाचे चरित्र श्रवण करवत, महाभारतातील अनेक कथा त्यांना त्या शिकवत असत. मग त्या कथा ऐकत 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 त्यांच्या संस्कार घडत गेले आणि त्यांनी लक्षात आलं त्यांच्या की अरे की अन्याय होत असतो, लोकांवरती खूप लोक अन्याय करतात. मग त्यांना कळलं की आपण सुद्धा त्या रामासारखं, त्या कृष्णासारखं अन्याय करणाऱ्या विरुद्ध लढलं पाहिजे. आणि म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराज झाले. म्हणून समर्थ सांगतायत की जर आपल्या मुलांवरती चांगले संस्कार घडावे असं वाटत असतील तर त्यांना जीवनाच्या सुरुवातीलाच रामरायाची गाठ घालून द्या. त्या रामरायाचे चरित्र श्रवण करायला सांगा, त्या श्रीकृष्णाचं चरित्र श्रवण करायला सांगा, तर आणि तरच त्यांचं कल्याण होईल. नाहीतर मग विचार शुद्ध होणार नाहीत. लहानपणापासूनच आपण पाहतो की हल्लीची मुलं काय करतात की लहानपणी जर त्यांना मोबाईल दिला नाही, त्यांना मोबाईलची सवय लागलेली असते. जर मोबाईल दिला नाही तर ते हट्ट करतात, रडतात. का? कारण की आपण त्यांना सुरुवातीला मोबाईलची सवय लावलेली असते. परंतु तेच जर रामनामाची सवय लावली तर त्यांना ती सवय लागेल आणि पुढे तसंच त्यांचं आचरण घडेल. म्हणून समर्थ सांगतायत की संस्कार सर्वात महत्त्वाचे आहेत. म्हणून आपल्या मुलांवरती लहानपणीच त्या रामरायाचे संस्कार घडवा, म्हणजेच आपलं राष्ट्र सुरक्षित राहील आणि आपल्याकडून सत्कार्य घडेल. जय जय रघुवीर समर्थ.